श्री स्वामी समर्थ. कर्क राशीच्या जातकांनो, आजची ही रात्र तुमच्यासाठी साधी नाही. साक्षात गुरुजींनी तुमच्या आयुष्याबद्दल एक अशी भयंकर भविष्यवाणी केली आहे जी ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. तुमच्या घरात तुमच्या अगदी जवळ कोणीतरी वावरतंय. एक अशी अदृश्य शक्ती जी तुमच्या श्वासावरही लक्ष ठेवून आहे. तुम्ही एकटे असताना अचानक घराचं तापमान बदलतं का? किंवा कोणाचे तरी डोळे तुमच्यावर रोखलेले आहेत असं वाटतं का? घाबरू नका, पण सावध राहा, कारण ही शक्ती तुमच्या आयुष्यात एक असा मोठा धमाका करणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हे रक्षण आहे की एखादा इशारा? हे रहस्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत पाहावाच लागेल, कारण शेवटच्या भागात गुरुजींनी त्या आत्म्याचा चेहरा उघड केला आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितले आहे की तुमच्या कुंडलीत नियतीचा एक असा खेळ सुरू झाला आहे जो शतकातून एकदाच घडतो. तुमच्या पाठीमागे एक अशी आत्मा उभी आहे जी तुम्हाला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणत आहे. पण ही आत्मा तुमच्यावर प्रसन्न आहे की तिच्या मनात काही वेगळंच चाललंय? अनेकदा तुम्हाला वाटतं की तुम्ही वाचलात, पण त्यामागे कोणाचा हात होता? गुरुजी म्हणतात ही शक्ती तुमच्या रक्ताच्या नात्याशी संबंधित आहे. पण सस्पेन्स इथेच संपत नाही. ही शक्ती तुमच्याकडे एक अशी गोष्ट मागत आहे जी तुमच्याकडेच आहे, पण तुम्ही ती द्यायला विसरत आहात. ती गोष्ट कोणती? हे ऐकल्यावर तुम्ही थक्क व्हाल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे की तुमच्या प्रगतीने जळणारे तुमचे शत्रू आता शांत बसलेले नाहीत. त्यांनी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर एक अशी अदृश्य जाळी विणली आहे ज्याने तुमचं नशीब बांधलं गेलंय. रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा तुमच्या घरात नक्की काय घडतं? तुमच्या घरातील फर्निचरचा आवाज येतो का? हे सर्व संकेत एका मोठ्या संकटाचे आहेत की विजयाचे? गुरुजींनी या व्हिडिओत एक असा गुप्त मंत्र सांगितला आहे जो केवळ कर्क राशीच्या लोकांसाठीच आहे. जर तो मंत्र तुम्ही नीट ऐकला नाही तर ही रक्षक शक्ती तुमच्यापासून दूर जाऊ शकते. कर्क राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याचा पडदा फाडण्याची. गुरुजींनी तुमच्या घरातील अशा 3 वस्तू ओळखल्या आहेत ज्या तुमच्या घरात यमदूत बनून बसल्या आहेत. या वस्तू जोपर्यंत बाहेर निघत नाहीत तोपर्यंत ती दिव्य शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. यातील दुसरी वस्तू तुमच्या स्वयंपाकघरात दडलेली आहे जी तुमच्या अन्नावाटे विष पसरवत आहे. ती वस्तू कोणती? आणि उद्या ठीक सूर्यास्ताच्या वेळी तुमच्या दारावर कोणती अनोळखी सावली उभी राहणार आहे? हे जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. हा शेवटचा सस्पेन्स तुमचा पुढचा काळ सुवर्णकाळ बनवेल की काळोखाचा, हे फक्त हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावरच कळेल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या पहिल्या भागात एका अशा घटनेचा खुलासा केला आहे जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुम्ही कधी विचार केला आहे का की गेल्या काही महिन्यांत अशा कितीतरी वेळा झाल्या आहेत जेव्हा तुम्ही मृत्यूला अगदी जवळून स्पर्श करून परत आलात? तो भीषण रस्ते अपघात असो किंवा अचानक उद्भवलेलं गंभीर आजारपण तुम्हाला वाचवणारा तुमचा नशीब नव्हता. गुरुजी म्हणतात तुमच्या पाठीशी एक अदृश्य सावली उभी होती जिने साक्षात यमराजाचा मार्ग रोखून धरला होता. ही सावली नेमकी कोणाची आहे? ती तुमच्यावर इतकी मेहरबान का आहे? याचं उत्तर पुढे दडलंय. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की ही आत्मा तुमच्या कुटुंबातीलच एक पूर्वज आहे ज्यांचा तुमच्यावर अलोट प्रेम होतं. पण इथेच खरा सस्पेन्स सुरू होतो. ही आत्मा फक्त तुमचं रक्षण करण्यासाठी आलेली नाही. गुरुजींच्या मते या आत्म्याला तुमच्याकडून काहीतरी सांगायचं आहे. रात्री जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा तुम्हाला अचानक दचकून जागा येते का? किंवा स्वप्नात कोणीतरी अर्धवट वाक्य बोलून निघून जातंय असं वाटतं का? ही तीच शक्ती आहे जी तुम्हाला एका मोठ्या गुपितापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहे. हे गुपित तुमच्या घराच्या भिंतींमागे दडलेलं आहे, जे लवकरच उघड होणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी दिलेला हा इशारा गांभीर्याने घ्या. जर ही शक्ती तुमच्यावर प्रसन्न आहे तर ती तुमच्या शत्रूंसाठी काळ बनून उभी आहे. तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारे लोक आता स्वतःच विनाशाच्या उंबरठ्यावर आहेत, कारण या आत्म्याने आता रौद्र रूप धारण केलं आहे. पण सस्पेन्स असा आहे की जर तुम्ही या शक्तीचा योग्य सन्मान केला नाही तर हीच ऊर्जा तुमच्या घरात अशांतता निर्माण करू शकते. गुरुजींनी सांगितलेला तो एक खास विधी कोणता आहे जो या आत्म्याला शांत आणि प्रसन्न ठेवू शकतो? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढचा भाग पाहणे अनिवार्य आहे, कारण तिथेच तुमच्या सुखाची गुरुकिल्ली लपलेली आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात एका अत्यंत भयावह सत्याचा उलगडा केला आहे. रात्रीचा तो 3रा प्रहर, म्हणजेच पहाटे 2 ते 4ची वेळ, जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता
तेव्हा तुमच्या घरात नक्की काय हालचाली होतात? गुरुजी म्हणतात, या काळात ती अदृश्य शक्ती तुमच्या घराच्या उंबरठ्यावर पहारा देत असते. जर तुम्हाला कधी अचानक घराच्या छतावर चालण्याचे आवाज आले असतील किंवा कोणाच्या तरी रडण्याचा किंवा हसण्याचा पुसटसा भास झाला असेल तर सावध व्हा. हे केवळ भास नाहीत, तर तुमच्या घरात शिरू पाहणाऱ्या शत्रूंच्या करणीबाधेला ती रक्षक आत्मा बाहेर थोपवत आहे. हा संघर्ष इतका भीषण आहे की त्याची जाणीव फक्त तुमच्या पाळीव प्राण्यांना किंवा घरातील लहान मुलांनाच होऊ शकते. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक असा सस्पेन्स उघड केला आहे जो तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल. तुमच्या जवळच्याच एका व्यक्तीने तुमच्या नाशासाठी एखाद्या तांत्रिकाचा आधार घेतला आहे. तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी तुमच्या घराच्या आजूबाजूला काही अपवित्र वस्तू गाडण्यात आल्या आहेत. पण ही रक्षक आत्मा त्या नकारात्मक ऊर्जेला तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीये. मात्र गुरुजींनी इशारा दिलाय की या आत्म्याची ताकद हळूहळू कमी होत आहे. का? कारण तुमच्या घरातील एका चुकीच्या दिशेला ठेवलेली एक वस्तू या आत्म्याला कमकुवत करत आहे. ती वस्तू कोणती हे जाणून घेतल्याशिवाय आजची रात्र शांतपणे झोपू नका. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार आता त्या दिव्य शक्तीचा संयम सुटत चालला आहे. ती तुम्हाला काही खास खुणा, सायन्स दाखवत आहे. अचानक घड्याळ बंद पडणे, आरशाला तडा जाणे किंवा तुळशीचे झाड अचानक वाळणे, हे सर्व त्या आत्म्याचे तुम्हाला दिलेले गंभीर इशारे आहेत. गुरुजी म्हणतात, जर तुम्ही वेळीच सावध झाला नाहीत तर ही सुरक्षा भिंत कोसळू शकते. पण घाबरू नका, कारण या संकटातून बाहेर पडण्याचा एक गुप्त मार्ग गुरुजींनी पुढच्या भागात सांगितला आहे. तो मार्ग तुमच्या किचनमधील एका छोट्याशा डब्यात दडलेला आहे. काय आहे ते गुपित हे पाहण्यासाठी शेवटपर्यंत सोबत राहा. कर्क राशीच्या जातकांनो, आता गुरुजी त्या सर्वात मोठ्या रहस्याचा पडदा फाडणार आहेत, ज्याने तुमची प्रगती रोखून धरली आहे. तुमच्या घरात अशा 3 अपवित्र वस्तू आहेत, ज्या केवळ कचरा नसून नकारात्मक शक्तींचे जिवंत स्रोत आहेत. जोपर्यंत या वस्तू तुमच्या घरात आहेत, तोपर्यंत तुमची ती रक्षक आत्मा तुमच्या घरात पूर्णपणे प्रवेश करू शकणार नाही. गुरुजींनी सांगितले आहे की यातील पहिली वस्तू म्हणजे तुमच्या घरातील बंद पडलेलं घड्याळ किंवा एखादं तुटलेलं भांडं आहे. हे केवळ वस्तू नाहीत, तर हे तुमच्या थांबलेल्या नशिबाचे प्रतीक आहेत. पण खरी भीती तर दुसऱ्या वस्तूमध्ये दडली आहे, जी तुमच्या नकळत तुमच्या घरातील एका अंधाऱ्या कोपऱ्यात लपलेली आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी दुसऱ्या वस्तूचा जो खुलासा केला आहे तो ऐकून तुम्हाला घाम फुटेल. तुमच्या घराच्या उत्तरेकडील कोपऱ्यात किंवा अडगळीच्या खोलीत एखादा जुन्या कपड्यांचा ढीग किंवा गंजलेलं लोखंड पडलेलं आहे का? गुरुजी म्हणतात, या वस्तूंमध्ये तुमच्या शत्रूंनी सोडलेली नकारात्मक ऊर्जा साठवून ठेवली गेली आहे. ही वस्तू तुमच्या घरात एक अदृश्य सापळा बनली आहे, जी तुमच्या घरातील लक्ष्मीला बाहेर घालवत आहे आणि आजारपणाला आमंत्रण देत आहे. ती रक्षक आत्मा वारंवार तुम्हाला संकेत देतीये, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. जर आज रात्री ही वस्तू बाहेर निघाली नाही, तर उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी कठीण असू शकतो. कर्क राशीच्या जातकांनो, तिसरी आणि सर्वात भयानक वस्तू तुमच्या स्वयंपाकघरात किचन दडलेली आहे. गुरुजींच्या मते तुमच्या किचनमधील एका अशा डब्यात किंवा कोपऱ्यात काहीतरी अशुद्ध साचलं आहे, ज्यामुळे तुमच्या अन्नावर वाईट दृष्टी पडत आहे. यामुळेच तुमच्या कुटुंबात विनाकारण कटकटी आणि चिडचिड वाढत आहे. गुरुजींनी एक गुप्त उपाय सांगितला आहे. उद्या सकाळी अंघोळ केल्यावर तुम्हाला किचनमधील तो एक कोपरा स्वच्छ करायचा आहे. पण सस्पेन्स अजून संपलेला नाही. या वस्तू बाहेर काढल्यानंतर तुम्हाला एक असा अनोखा अनुभव येईल जो सिद्ध करेल की ती रक्षक आत्मा तुमच्या घरात स्थिर झाली आहे. तो अनुभव नेमका काय असेल आणि गुरुजींनी सांगितलेला तो शेवटचा इशारा काय आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग पाहणे तुमच्यासाठी जीवघेण्या संकटातून वाचण्यासारखे आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात एका अशा वेळेचा उल्लेख केला आहे जी तुमच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल. उद्याचा दिवस तुमच्यासाठी केवळ एक नवीन सकाळ नसून नियतीचा सर्वात मोठा न्याय असणार आहे. गुरुजींच्या मते उद्या सकाळी ठीक 9 ते 11 या वेळेत तुमच्या घराच्या आसपास किंवा तुमच्या मोबाईलवर एक असा संदेश येईल जो तुम्हाला भविष्यातील मोठ्या संकटाची चाहूल देईल. पण हा संकेत तुम्हाला ओळखता येईल का? की तुम्ही नेहमीप्रमाणे याकडेही दुर्लक्ष कराल? लक्षात ठेवा, ही रक्षक आत्मा तुम्हाला शेवटची संधी देत आहे. जर तुम्ही हा संकेत ओळखलात तर तुमच्या शत्रूंचे सर्व मनसुबे एका क्षणात धुळीला मिळतील. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक अत्यंत गुप्त सस्पेन्स उघड केला आहे. उद्या दुपारच्या वेळी तुम्हाला तुमच्या घरात कोणाच्या तरी चालण्याचा किंवा सुगंधाचा भास होईल.
गुरुजी म्हणतात, हा सुगंध साध्या फुलांचा नसेल, तर तो त्या दिव्य शक्तीच्या आगमनाचा पुरावा असेल. पण सावध रहा. याच वेळी तुमचा शत्रू तुमच्यावर शेवटचा वार करण्याची तयारी करत असेल. तुमच्या घरातील कोणीतरी तुमच्याशी गोड बोलून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करेल. गुरुजींनी इशारा दिला आहे की उद्या कोणालाही आपल्या घरातील गुपित सांगू नका किंवा कोणाकडूनही पांढरी वस्तू भेट म्हणून स्वीकारू नका. हा एक सापळा असू शकतो. कर्क राशीच्या जातकांनो, आता गुरुजी त्या रहस्यावरून पडदा उचलणार आहेत, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. उद्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर एक अशी अनोखी खूण दिसेल, जी सिद्ध करेल की ती रक्षक आत्मा आता कायमची तुमच्या पाठीशी उभी राहिली आहे. पण ही खूण पाहण्यासाठी तुमच्याकडे संयम आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे. गुरुजी म्हणतात, यानंतर तुमच्या जीवनातील गरिबी, आजारपण आणि कलह कायमचा नष्ट होईल. पण त्याआधी तुम्हाला एक शेवटचा विधी करायचा आहे, जो गुरुजींनी या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागात सांगितला आहे. तो विधी चुकवणे म्हणजे आलेल्या लक्ष्मीला परत धाडण्यासारखे आहे. काय आहे तो विधी? शेवटपर्यंत सोबत रहा. कर्क राशीच्या जातकांनो, आता गुरुजी त्या अंतिम सत्याचा उलगडा करणार आहेत, जे तुमच्या कुळातील पिढ्यानपिढ्यांपासून लपवून ठेवलं गेलं होतं. हा तो प्राचीन गुप्त धार्मिक उपाय आहे, जो केवळ कर्क राशीच्या जातकांसाठी एका ब्रह्मास्त्रासारखा काम करतो. गुरुजी म्हणतात, आज रात्री किंवा उद्या पहाटे तुम्हाला तुमच्या घरातील एका पितळी पात्रात गंगाजल घेऊन त्यात तुळशीची 7 पाने आणि 1 लवंग टाकायची आहे. हे पात्र तुमच्या घराच्या मध्यभागी ठेवून तुम्हाला एका विशिष्ट मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. असे केल्याने तुमच्या घरातील त्या रक्षक आत्म्याला अफाट शक्ती प्राप्त होईल आणि तुमच्या शत्रूंनी केलेली सर्व करणी बाधा त्याच क्षणी त्यांच्यावर उलटेल. हा विधी करताना कोणीही तुम्हाला पाहणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा याचा प्रभाव शून्य होईल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी दुसरा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे, जो तुमच्या घरातील आर्थिक तंगी कायमची संपवू शकतो. तुमच्या घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीवर तुम्हाला कुंकवाचा एक गुप्त स्वास्तिक काढायचा आहे. पण तो साध्या कुंकवाचा नसून त्यात चमेलीचे तेल मिसळलेले असावे. गुरुजी म्हणतात, हा स्वास्तिक काढताना जर तुम्हाला अचानक मंद वारं जाणवलं किंवा कोणाच्या तरी घुंगरांचा आवाज आला, तर समजा तुमची रक्षक आत्मा तुमच्यावर प्रसन्न झाली आहे. हा विधी तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करण्याची ताकद ठेवतो. पण सस्पेन्स अजून बाकी आहे. हा विधी केल्यावर तुम्हाला पुढचे 24 तास एका खास नियमाचं पालन करायचं आहे. तो नियम कोणता? कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भविष्यवाणीचा शेवट करताना एक सर्वात मोठा इशारा दिला आहे. उद्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवेलावण कराल, तेव्हा तुमच्या घराच्या उंबरठ्यावर तिळाच्या तेलाचा एक दिवा लावा आणि त्यात एक काळा दोरा टाका. हा काळा दोरा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांना स्वतःमध्ये ओढून घेईल. गुरुजी म्हणतात, हा विधी पूर्ण होताच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा प्रत्यक्ष दारात एक अशी व्यक्ती दिसेल जिच्याकडे तुमच्या यशाची किल्ली असेल. ही संपूर्ण भविष्यवाणी साक्षात स्वामींच्या कृपेने तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. जर तुम्ही यावर विश्वास ठेवून हे उपाय केलेत, तर उद्याचा सूर्य तुमच्या आयुष्यात सुवर्णकाळ घेऊन येईल. पण लक्षात ठेवा, हे रहस्य फक्त तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवा. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाकडे नेणारी एक सुवर्ण संधी आहे. लक्षात ठेवा, जेव्हा साक्षात स्वामींची कृपा आणि तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद पाठीशी असतात, तेव्हा जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचं वाकडं करू शकत नाही. तुमच्या पाठीशी उभी असलेली ती अदृश्य रक्षक आत्मा आता तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि गुरुजींनी सांगितलेले उपाय श्रद्धेने करा. तुमच्या आयुष्यातील कठीण काळ आता संपला असून सुवर्ण काळाची सुरुवात झाली आहे, असा ठाम विश्वास मनात बाळगा. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल आणि तुम्हालाही तुमच्या रक्षक आत्म्याचा आशीर्वाद मिळवायचा असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या एका लाईकने तुमची सकारात्मक ऊर्जा स्वामींपर्यंत पोहोचते. तसेच तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आणि संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमध्ये तुमचं नशीब बदलण्याची ताकद आहे. अशाच प्रकारे तुमच्या राशीचे सखोल विश्लेषण आणि गुप्त आध्यात्मिक उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यातील कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत आणि तुमची रक्षक आत्मा तुमचे सदैव रक्षण करो. श्री स्वामी समर्थ. जय माता दी.